पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतलाय। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत भारताने पाकिस्तानला धडा शिकवलाय आणि भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा संदेशही देण्यात आलाय। मात्र आता 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा बदला घ्या अशी मागणी होऊ लागली आहे आणि या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड असलेल्या दाऊद इब्राहिमला कंठस्नान घाला अशी मागणीने खरं तर जोर धरू लागलाय। पाहूयात। ऑपरेशन सिंदूर नंतर लक्ष दाऊदकडे। दाऊदला कंठस्नान घालण्याची मागणी। 1993 बॉम्ब स्फोटांचा बदला कधी घेणार? जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, ज्यात 26 पर्यटकांचा बळी गेला। त्याचा बदला आपल्या शूर जवानांनी घेतलाय। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत भारतानं दहशतवाद्यांचे पाकिस्तानमधले 9 अड्डे बेचिराख केले। आता या कारवाईनंतर देशाचा सर्वात मोठा गुन्हेगार दाऊद इब्राहिमला सुद्धा कंठस्नान घालण्याची मागणी होतीये। मुंबईत 1993 साली 12 बॉम्बस्फोट झाले, त्यात 250हून अधिक मुंबईकरांचा जीव गेला। सेंचुरी बाजारच्या स्फोटात प्रीती देशमुख यांचा मृत्यू झाला। याच प्रीती देशमुख यांचे चिरंजीव तुषार देशमुख यांनी आता दाऊदला शिक्षा द्या अशी मागणी केली आहे। आजच सकाळी न्यूज आलेली आहे की पुन्हा एकदा दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये आहे हे निश्चित झालेलं आहे आणि आता तरी खात्री आहे की आम्हाला न्याय मिळेल। म्हणजेच देशद्रोही दाऊद इब्राहिम हा पूर्णपणे जेव्हा संपेल तेव्हा त्या देशद्रोहाची सगळी ताकद नायनाट होऊन जाणार आहे। 1993 साली स्टॉक एक्सचेंज इथं झालेल्या स्फोटात कीर्ती अजमेरा गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यावेळी त्यांच्यावर 40 सर्जरी करण्यात आल्या। त्यांनीही आता दाऊदला पाकिस्तानमध्ये घुसून कंठस्नान घाला अशी मागणीच केली आहे। 93 बॉम्ब ब्लास्ट हुआ था, तभी दाऊद को उनको पाकिस्तान से पकड़कर या इधर लाना था या तो उधर ही उनको मार गिराना था। अभी जो पाकिस्तान के साथ में जो एक्शन लिया जा रहा है सब आतंकवादियों के साथ में, ऐसा ही एक्शन उनके साथ में भी लिया जाना चाहिए ताकि वो कभी भी भारत के ऊपर ऐसा हमला कभी करने की सोचे भी। पहलगाम मध्ये पर्यटकांना कसलीही कल्पना नसताना दहशतवाद्यांनी अत्यंत भ्याड हल्ला केला। तशीच परिस्थिती मुंबईच्या बॉम्बस्फोटांवेळीही होती। मुंबईकर रोजच्या प्रमाणे आपापल्या कामात व्यस्त होते आणि अचानक हे 12 बॉम्बस्फोट झाले, ज्यात शेकडो मुंबईकरांचा जीव गेलाय। त्यामुळे या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड असलेल्या दाऊदला कायमची अद्दल घडवण्याची मागणी होऊ लागलेली आहे। पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रतिशोध भारत सरकारने घेतलेला आहे। 1993 मध्ये ज्या प्रकारे बॉम्ब ब्लास्ट झाले होते त्याचा देखील असाच प्रतिशोध घेतला गेला पाहिजे होता अशी खंत त्यावेळेच्या मारले गेलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांकडून करण्यात येते। पाकिस्तानात घुसून दाऊदला कंठस्नान घातला पाहिजे अशी मागणी या नातेवाईकांकडून करण्यात येते। कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।